नमस्कार. आज मी तुम्हाला कानाच्या विषयी माहिती देणार आहे. एकच परिच्छेद आहे, मी तुम्हाला म्हणून दाखवत आहे. आता तान्हा बाळ जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला ऐकायला येतो किंवा नाही हे डॉक्टर लगेच कळू शकतात. कारण तान्ह्या बाळाला ऐकायला येत नाही, कारण त्यांचे जे कान असतात ते बारीक असतात. लहानपणापासून गर्भातून बाहेर आल्यावर त्यांना ऐकणे शक्य नसते, पण तोंडाच्या हालचालीवरून त्यांना कळते. जेव्हा त्यांचे डोळे उघडतात तेव्हा आपण जेव्हा हालचाली करतो त्यांनी ते समजून घेतात. आता जर आपल्या कानात घाण म्हणजे धूळ वगैरे गेली तर मळ साचते. मळ साचल्यावर आपण बळणे काढायला जातो, पण जर तिथे इजा झाली तर आपला कान बाद होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टरांनी सल्ले दिलेल्याप्रमाणे आपला कान नीट राहतो. पण आपण जर हळूवारपणे केलं तर आपला कान स्वच्छ राहतो. आणि तान्ह्या बाळाला लहानपणीच कानातले घाण काढायची नसतात. डॉक्टर सल्ले देतात, औषध देतात, तेच त्या बाळांना औषध लावायचं असतं, असं मी पुस्तकात ऐकलं आहे आणि मला एवढं कळलं. तर धन्यवाद.